नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतोय. आणि सगळ्या नवीन शेतकरी मित्र जे पण नवीन व्हिडिओवर आलेले आहेत त्यांना विनंती करतोय आग्रहाची की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती तुमच्या बाकी इतर शेतकरी मित्रांना मिळेल आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर आज शेतकरी मित्रांनो आपण बघूया की जसं आपला सगळ्यांचा गहू निघालेलाच आहे, सगळ्या शेतकरी मित्रांचा आता गहू निघालेला आहे, कोणाचाच मला तरी वाटत नाही की शिल्लक असेल. तर आपण काय करतो, जे गव्हाचे अवशेष असतात तर ते आपण जास्तीत जास्त शेतकरी पेटवायचं काम करतात ते, आणि गव्हाचे अवशेष पेटवतात. आणि गव्हाचे अवशेष पेटवल्यावर काय त्याचं एक पोल्युशन पण तयार होते. त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी काय होतं की गव्हाचे अवशेष पेटवून चालले जातात शेतकरी मित्र, कुठे आग लागण्याचे प्रकार होतात किंवा कुठे धुरा पेटण्याचे प्रकार होतात. म्हणजे कुठे ना कुठे त्याच्यापासून नुकसानच आहे जे आपण अवशेष पेटवतो त्याच्यापासून. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं पाहिजे आणि त्याच गव्हाच्या अवशेषाचा फायदा कसा घेतला पाहिजे, तर त्या गव्हाच्या अवशेषाचा फायदा आपण खताच्या रूपात घेऊया. त्याला आपण कुजवू आणि त्याचं खत तयार करूया. आता हे कुजवून खत कसं तयार करायचं, तर जे आपले अवशेष असतात गहू काढल्यानंतरचे त्याला आपण रोटावेटर मारायचं. जे ट्रॅक्टरला रोटावेटर असतं किंवा कोणी रोटावेटर म्हणतात, कोणी रोटर म्हणतात, ते बारीक करायचे यंत्र असते, त्यांनी बारीक करून घ्यायचा आपल्याला तो पूर्ण गव्हाचं जे उरलेलं अवशेष आहे त्याला. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे. आता पाणी कसं द्यायचं की कोणाजवळ भरपूर पाणी असेल तर तुम्ही दांडाने सुद्धा पाणी देऊ शकता, किंवा कोणाजवळ कमी पाणी असेल तर तुम्ही स्प्रिंकलरनी सुद्धा पाणी देऊ शकता. पाणी इतकं द्यायचं की ते व्यवस्थित भरपूर ओलं झालं पाहिजे. आता ते ओलं झाल्यानंतर त्याला कुजवायचं कसं, तर आता ते कुजवण्यासाठी एक औषध येतं, तर ते औषध मी तुम्हाला दाखवत आहे. जसं आता हे बघा, आम्ही सुद्धा हे ऑनलाईन बोलवलेलं आहे हे औषध, आणि आम्ही नेहमीच वापरतो, त्याच्यामुळे थोड्या जास्त शिशा बोलवलेल्या आहे. हे बघा, हे बोलवलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी शिशी कशी असते ती. ही बघा, हे वेस्ट डिकम्पोजर नावानी अशी शिशी येते. तसं तर आपल्या शेतकरी मित्रांना माहिती असेल वेस्ट डिकम्पोजर काय आहे, पण ज्या शेतकरी मित्रांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय की वेस्ट डिकम्पोजर काय आहे, की आपल्या जमिनीत जे अवशेष असतात, जे वाया गेलेले अवशेष असतात किंवा पाला पाचोळा अशा काही वस्तू असतात, हे कुजवण्याचं काम हे वेस्ट डिकम्पोजर करतं. यांनी तुम्ही खत सुद्धा कुजवू शकता. आपण याच्यावर व्हिडिओ घेऊ आधी, पुढे आता व्हिडिओ घेऊ आपण वेस्ट डिकम्पोजरने आपण काय काय करू शकतो, याचे काय काय फायदे आहे. एखादा एक दोन सेपरेट व्हिडिओ याचे घेऊ नंतर कोण्या कोण्या उपयोग येते. पण सध्या आज आपण बघूया की गव्हाचे जे अवशेष असतात त्यांनी कसे कुजवायचे. तर ही वेस्ट डिकम्पोजरची शिशी आपण ऑनलाईन बोलवू शकतो. ही शिशी फक्त 20 रुपयाला येते. आपण म्हणजे याच्यासाठी ऑनलाईन बोलवायची आहे कारण हे जे तयार केलेलं आहे, एक शेतीचे डॉक्टर आहेत, त्यांनी रिसर्च करून हे तयार केलेलं आहे. ते गाझियाबादचे आहेत, त्याच्यामुळे गाझियाबादला हे तयार होतं, त्याच्यामुळे आपल्याला ऑनलाईन बोलवायचं आहे. तर ही शिशी ऑनलाईन कुठल्याही तुम्ही वेबसाईटवर सर्च करा, ऑनलाईन वेबसाईटवर, तर तुम्हाला वेस्ट डिकम्पोजर म्हणून तर तुम्हाला मिळून जाईल. तर बरेचशा कंपनीचे वेगळे वेगळे येतात, कुठलं एखादं व्यवस्थित निवडून तुम्ही बोलवू शकता. आणि याची किंमत मात्र खरी किंमत 20 रुपये आहे. पण कोण्या ऑनलाईनवर 40ची विकतात, कोणी 100ची विकतात, कोणी 150ची विकतात, कोणी 30ची विकतात. पण खरी किंमत 20 रुपये आहे. तुमच्या सोयीच्या हिशोबाने तुम्ही 20-40 रुपयापर्यंत जरी आली तरी काही महाग पडणार नाही. तर ही आपल्याला वेस्ट डिकम्पोजर घ्यायचं आहे आणि 200 लिटर पाणी एका एकरासाठी घ्यायचं आहे. एक 200 लिटरचा जो ड्रम येतो त्यात आपण पाणी घेऊन घ्यायचं आहे एका एकरासाठी, आणि त्यात हे वेस्ट डिकम्पोजर पूर्ण मिसळून घ्यायचं आहे. आणि हे वेस्ट डिकम्पोजर मिसळल्यानंतर त्यात आपल्याला 2 किलो गुळ मिसळायचा आहे. आता मी नेहमीच सांगतो की गुळ एकदम हलक्या दर्जाचा घ्या, जो काळा गुळ असतो, वेस्टेज जो गुळ असतो, ज्याच्यात केमिकल नसतं, असा गुळ घ्या. त्याचा भरपूर फायदा असतो कारण त्यात केमिकल नसतं. तर हे वेस्ट डिकम्पोजर आणि गुळ आपल्याला 200 लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे अवशेष आहे गव्हाचे, जे आपण रोटरनी बारीक केला, त्याला पाणी दिलेलं आहे, तर तो ओलं असताना जे एकदम सुकू देऊ नका त्याला, जो ओलं असतानाच त्याच्यावर त्याची फवारणी घ्या. एका एकराला 200 लिटर पाण्याची फवारणी घ्या. आणि हे औषध तयार केल्यानंतर ताबडतोब न मारता कमीत कमी 2-3 दिवस राहू द्या. 8-10 दिवस राहिलं तरी हरकत नाही आहे, हे काही खराब होणारी वस्तू नाही आहे. तर 8-10 दिवसांनी तुमच्या सोयीच्या हिशोबाने तुम्ही सुद्धा याची फवारणी करू शकता.
तर जसं पाणी दिलेलं आहे आपण कुजलेल्या याला, त्याच्यानंतर ओल्या याच्यात आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे. याचे रिझल्ट तुम्ही बघाल तर 1.5-2 महिन्यात चांगल्या प्रकारे ते कुजून जाईल. तसं 2 महिन्याचा अवधी लागतो. 2 महिन्यात पूर्ण प्रकारे ते तुमची जी औषध आहे ते कुजून जाईल. किंवा तशा याच्यात सुद्धा तुम्ही रोटर मारलेला आहे, त्याच्यानंतर वाही केल्यावर तुम्ही पेरणी जरी केली हे सगळं वापरल्यावर आणि त्याच्यानंतर राहिलं तरी पेरणी केल्यानंतर सुद्धा जसं आपलं डवरण होतं काही होतं तरी चालेल, हरकत नाही, तरी ते कुजल्या जाईल आणि त्याचं भरपूर खत तयार होईल. आणि विशेष म्हणजे जसं गव्हाचं जे औषध असतात याच्यात सिलिकॉनचं प्रमाण भरपूर आहे आणि आपण आपलं सिलिकॉन सोडून देतो आणि त्याच्यानंतर आपण मार्केटमधून बाजारपेठेतून महाग सिलिकॉन आणून सीझनच्या वेळेला आपण वापरतो. त्यापेक्षा हा जर तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला सिलिकॉनची कमी पडणार नाही आणि बाजारपेठेतून विकत आणायचं काम पडणार नाही. हा अनुभव आपण सगळ्यांना कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्याजवळ काही अशी माहिती असेल तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे कळवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.